नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. महायुतीत निमंत्रण पत्रिकेतील नावावरून वाद पेटलाय. सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या पत्रिकेत उपमहापौरांना स्थान नाहीये. न्यासाकडून महापौरांचा उल्लेख करण्यात आला, मात्र उपमहापौरांचं नाव विसरल्याचं पाहायला मिळतंय. न्यासाचे अध्यक्ष शिवसेनेचेच सदा सरवणकरे तरी उपमहापौरांना विसरले, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या नव्या पत्रिकेत मुंबई महापालिकेच्या महापौरांचं नाव समाविष्ट करण्यात आलं असलं तरी उपमहापौर संजय घाडी यांचं नाव पुन्हा एकदा गायब असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रिकेत महापौर आणि उपमहापौर या दोघांच्याही नावाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर आता नव्या पत्रिकेत मात्र फक्त महापौर ऋतू तावडे यांच्याच नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर महायुतीत निमंत्रण पत्रिकेवरील नावावरून हा वाद पेटल्याचं सध्या पाहायला मिळतंय. सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या पत्रिकेत उपमहापौरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. यापूर्वीच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर दोघांचीही नावं वगळण्यात आली होती, मात्र त्यानंतर नव्या पत्रिकेत फक्त महापौर ऋतू तावडे यांच्याच नावाचा उल्लेख करण्यात आला.